स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन स्तरावरील चौथा पदवी वितरण समारंभ कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रमुख अतिथी बीजभाषक म्हणून लाभलेल्या आदरणीय डॉक्टर सौ शालिनीताई कदम ज्या अधिसभा सदस्य आहेत आपल्या विद्यापीठाच्या आणि स्त्री अध्ययन केंद्राच्या प्रमुखी आहेत अशा डॉक्टर सौ शालिनीताई कदम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अवधाने सर, उपप्राचार्य डॉक्टर भडके सर, उपप्राचार्य डॉक्टर कुकाले सर, IQSC समन्वयक, नॅक समन्वयक डॉक्टर कंधारे सर, डॉक्टर गायकवाड मॅडम, डॉक्टर बेंबरे सर, महाविद्यालयाचे ऑफिस सुपरिटेंडंट श्री धनंजय देशपांडे सर, उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षकवृंद, बंधूंनो, भगिनींनो आणि सर्व जे पदवी आता घेण्यासाठी सज्ज असलेले माझे 21-22 या बॅचचे सर्व पदवीधारक विद्यार्थी, आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच डॉक्टर कदम मॅडमने पूर्ण सार जे सांगितलं, पूर्ण जे त्यांच्या मार्गदर्शनातून जे क्रीम किंवा सार होतं की कोणत्याही उत्पादन क्षमतेचा बेस, निर्मिती क्षमतेचा पाया, आधार किंवा सृजनशीलतेचा पाया, आधार जर काय असेल तर ती आहे प्रबळ इच्छाशक्ती. आणि तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हावयाचं असेल तर प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे, अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे आणि सतत आपण जागरूक असणं आवश्यक आहे. हे क्रीम, हे लोणी त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण तत्व आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, त्याचा आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. असं म्हटलं जातं की समग्र समाजव्यवस्थेच्या परिवर्तनाचं, अनुकूल परिवर्तनाचं जर कोणतं महत्त्वाचं साधन असेल तर ते म्हणजे शिक्षण हे साधन आहे. की समाजामध्ये जर काही अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील, समाजामध्ये जर अनुकूल स्थित्यंतर परिवर्तन घडवून आणावयाचं असेल तर त्याचा महत्त्वाचं साधन, महत्त्वाचं हत्यार काय आहे तर ते म्हणजे शिक्षण आहे. आणि शिक्षण जसा काळ बदलला, जसा परिस्थिती बदलली तसा शिक्षण पद्धती बदलत जाते. आता आपण NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या उंबरठ्यावर आहोत. किंबहुना विद्यापीठामध्ये आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आणि PG स्तरावर हे प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरूही झालेली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन स्तरावर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. ही अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काय फरक असेल, काय फरक आढळून येईल तर यापूर्वीचा 10+2+3 हा जो पॅटर्न आहे, जो होता पॅटर्न, त्याच्यामध्ये बदल होऊन 5+3+3+4 हा नवीन पॅटर्न उदयास म्हणजे लागू होईल, अंमलात येईल. मला इथे या ठिकाणी हे सांगायचं आहे आपल्याला की पॅटर्न कोणताही असला, शिक्षण प्रणाली कोणतीही असली, 20 वर्षापूर्वीची असेल, आत्ताची असेल किंवा अजून 20 वर्षानंतर येणारी शिक्षण प्रणाली असेल, कोणतीही शिक्षण प्रणाली आम्ही अंगीकारली, आम्ही अवलंबली, अगदी प्राचीन काळापासून त्या आज तक आहेत किंवा कालातीत स्थलातीत अशा प्रकारचं एक तत्व त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, ते म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. ह्या दोन क्रियेभोवती शिक्षण प्रणाली आधारित आहे. म्हणजे अध्यापकाचं अध्यापन, शिकवणे आणि विद्यार्थ्याचं शिकणे किंवा अध्ययन, या दोन प्रणाली अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये जितका दर्जा आम्ही उंचावत ठेवू, अध्ययनामध्ये आणि अध्यापनामध्ये जितका दर्जा आमचा उंचावत राहिला असेल तितका त्याचे आउटपुट आणि त्याची उद्दिष्ट ही लवकरात लवकर साध्य होतात. बऱ्याच वेळेला अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया, किंबहुना बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा जी विद्यार्थ्याची गुणवत्ता आहे, त्याचाही बेस, त्याचाही महत्त्वपूर्ण आधार म्हणजे अध्ययन अध्यापन प्रणाली आहे, कोणतीही शिक्षण प्रणाली आपण अडॉप्ट केली तरी. आणि होतं काय की या अध्ययनामध्ये जितकं अधिकाधिक अद्ययावत अशा प्रकारचं अध्यापन शिक्षक वृंद करेल, जितकं अद्ययावत अशा प्रकारचं अध्ययन विद्यार्थी वृंद करेल,
तितकं शिक्षणाची उद्दिष्टे ही अधिकाधिक प्रमाणात साध्य होण्यास मदत होतं. परंतु होतं काय, आजकाल सद्यस्थितीत थोडंसं आम्ही तटस्थ दृष्टिकोनातून न्यूट्रल भूमिकेतून जर आम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या गुण आणि गुणवत्तेमधला जो फरक आहे तो फरक वरचेवर वाढत चालला आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. गुण आणि गुणवत्ता दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. गुण कशावर आहेत, हे तुम्हाला विद्यापीठाकडून बोर्डाकडून मिळणाऱ्या गुणपत्रिकेवर गुण आहेत, तुमच्या प्रमाणपत्रावर गुण आहेत. परंतु गुणवत्ता कुठं आहे? गुणवत्ता कुठं आहे? त्या कागदावर आहे का? कागदाच्या भेंडुळीवर आहे का? गुणपत्रिकेत आहे का? पदवीमध्ये आहे का गुणवत्ता? गुणवत्ता कुठं असते? ती तुमच्या डोक्यामध्ये आहे, तुमच्या विचारामध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या मेंदूमध्ये आहे. आणि म्हणून गुण आणि गुणवत्ता याच्यातला जर फरक वाढीस लागत असेल, कारण गुण भरपूर दिसतात, 80-90% मेरिट, 99-100 मेरिट तर वरचेवर हाय चाललंय. परंतु विद्यार्थ्याची गुणवत्ता लक्षात घेतली तर थोडंसं कुठेतरी नकारात्मकतेचं चित्र आम्हाला इथं पाहायला मिळतं. हा फरक भेद, हा जो भेद आहे, हा भेद नष्ट झाला पाहिजे. जेवढे गुण विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर आहेत तेवढी गुणवत्ता त्याच्या डोक्यामध्ये सामावली असली पाहिजे, तर ती गुणवत्ता खऱ्या अर्थानं ती गुणवत्ता असते. आणि म्हणून आम्ही गुणाच्या मागे न धावता, गुणपत्रिकेवरील किंवा पदवीवरील गुणाच्या मागे न धावता आम्ही अधिकाधिक गुणवत्तेच्या मागे धावलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही गुणवत्ता प्राप्त करतो, जेव्हा आमच्याकडे गुणवत्ता प्राप्त होईल, तेव्हा मग आपोआपच आमचं स्किल वाढलेलं असेल, कौशल्य वाढलेलं असेल, कौशल्य वृद्धिंगत झालेलं असेल, तरच ती गुणवत्ता असते. जर कौशल्याविहीन गुणवत्ता असेल तर ती फक्त आपल्या कागदोपत्रीची गुणवत्ता असते. आणि म्हणून तुमच्या सर्वांना अशी सूचना आहे, असं आवाहन आहे की तुम्ही गुणाच्या मागे न लागता गुणवत्तेच्या मागे धावलात तर तुमचं करिअर चांगलं आहे, तर तुमचा म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं घडून येईल. किंबहुना हेच कोणत्याही शिक्षण पद्धतीचं उद्दिष्ट असतं. आणि जेवढे आमचे विद्यार्थी अधिकाधिक गुणवत्ताधारक बनतील, मी गुणवान म्हणत नाही, गुणवत्ताधारक जेवढे विद्यार्थी बनतील ते आमचं यश आहे, ते आमचं म्हणजे महाविद्यालयाचं, त्या संस्थेचं, त्या शिक्षण प्रणालीचं यश असतं. आणि म्हणून तुम्ही अधिकाधिक गुणवान होण्याकडे लक्ष द्यावं असं मला आपल्याला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतो. आणि आदरणीय शालिनीताई कदम मॅडम इथं आवर्जून उपस्थित राहिल्या. आमचं महाविद्यालय आणि अडचणी थोडासा साहचर्य फार वाढलेलं आहे मॅडम, अडचणीचा पाठशिवणीचा खेळ सतत चालू आहे. आणि म्हणून आजही थोडासा लोड शेडिंगचा सामना आपल्याला करावा लागला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण आवर्जून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. अतिशय कमी वयात किती प्रगती केलेली आहे मॅडमनी, ह्या त्यांच्या म्हणजे जे त्यांची परिचय जो करून दिला नेरकर मॅडमनी, त्याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तेवढे गट्स, तेवढी क्षमता, तेवढी ॲबिलिटी आपल्या सर्वांमध्ये आहे, फक्त आपण ओळखा स्वतःला. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की ध्येय ठरवा, ध्येय ठरवलं तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. ध्येयाविहीन जर वाटचाल असेल तर ते समुद्रामध्ये नावाडी नसलेली नौका ज्याप्रमाणे कुठेही वल्लवत जाते त्या पद्धतीनं आपलं जीवन सैरभैर होतं. आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्या ह्याच्यासमोर आपल्या ध्येय आपलं एक निश्चित अशा प्रकारचं ध्येय असलं पाहिजे. तर आणि तरच म्हणजे कुठं जायचं आहे हे कळालं तरच कसं जायचं हे मार्ग आपला आपण शोधत जातो. कुठं जायचं हेच माहिती नसेल तर मग मात्र आपलं नाव भरकटते. त्याच्यामुळे स्वतःची नाव भरकटू देऊ नका आणि आपल्यासमोर ध्येय ठेवा. इथं माझ्यासमोर टॉपचा विद्यार्थी किंवा 35%चा विद्यार्थी सर्व इक्वल आहेत तुमच्या, कारण तुमच्या सर्वांमध्ये ती गुणवत्ता आहे, सर्वांमध्ये ती क्षमता आहे. फक्त क्षमता ओळखून त्या क्षमतेला अधिकाधिक मोबिलाईज करा, अधिकाधिक त्याला चार्ज करा आणि आपल्यातले ह्या सुप्त गुणाला वाव द्या, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व हे नक्कीच प्रकाशमय होईल. आणि तशीच मी आपल्याला शुभेच्छाही देतो आणि तशीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि मी इथं माझी रजा घेतो. धन्यवाद.